नमस्कार. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या आपल्या कार्यक्रमात मी सुविधा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संस्थापक आणि संचालक डॉक्टर रविराज अहिरराव आज आपल्यासोबत आहेत. या संस्थेचं नाव आहे वास्तू रविराज. ही संस्था फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. 22 देशांमध्ये यांनी आपले 31,000हून जास्त ग्राहक जोडलेले आहेत आणि 7,000हून जास्त स्टुडंट्सना यांनी प्रशिक्षणसुद्धा दिलेलं आहे. यांचे मेन सेंटर्स ठाणे, पुणे, सिडनी आणि सिंगापूर येथे आहेत. यांना वास्तुश्री, वास्तुरत्न असे बरेच अवॉर्डसुद्धा लाभलेले आहेत आणि यांच्या पत्नी मंजुश्री अहिरराव यासुद्धा या क्षेत्रात एक तज्ज्ञ आहेत. असे डॉक्टर रविराज आपल्यासोबत आहेत. नमस्कार डॉक्टर, आपलं स्वागत. नमस्कार. मित्रांनो, आपण मागच्या सगळ्या एपिसोड्समध्ये बरेच विषय कव्हर केलेले आहेत. कारखान्यातील वास्तुशास्त्र, घरामध्ये वास्तुशास्त्र, देवघरासाठी वास्तुशास्त्र, अशा बऱ्याच विषयांवरती आपल्या प्रेक्षकांनी आपल्याला काही प्रश्न आज विचारलेले आहेत. आपण आज प्रेक्षकांचे प्रश्न घेणार आहोत वेगवेगळ्या विषयांवरती. तर डॉक्टर, मी तुम्हाला आपला पहिला प्रश्न विचारायच्या आधी आपण एक थोडक्यात सगळ्या विषयांवरती एक हे द्या समरी. आतापर्यंत आपण बेसिकली मी असं म्हणेन की रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल सर्व प्रकारच्या वास्तूंबद्दल आपण आज गेल्या अनेक जवळजवळ 5 महिन्यांपासून अनेक वेगवेगळ्या एपिसोडमध्ये आपण सगळे विषय हाताळत आहोत. आणि या दरम्यान मी असं म्हणेन की आपल्याला शेकडोने प्रश्न आलेत. अर्थात बरेचसे प्रश्न, शब्दरचना वेगळी होती, पण त्यांच्या प्रश्नांचा रोख किंवा अर्थ जवळजवळ म्हणजे एक अर्थ त्याचा समान दुवा आपण पकडला आणि त्यातून आपण काही प्रश्न असे निवडलेत की ज्या प्रश्नांची उत्तरं आपण त्या आपल्या प्रेक्षकांना देणार आहोत. म्हणजे थोडक्यात अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात जे निर्माण होतात त्यातल्या काही प्रातिनिधिक प्रश्न आपण आज घेणार आहोत, असाच त्याचा अर्थ होतो निश्चित. तर मी माझा पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. कारखान्यात कॉम्प्रेसर जर साऊथ वेस्टमध्ये येत असेल तर त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात? पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे ना की कॉम्प्रेसर म्हणजे अग्नितत्व, फायर एलिमेंट. वास्तुशास्त्रानुसार फायर एलिमेंट हा साऊथ ईस्ट मध्ये असला पाहिजे. अच्छा. आग्नेय दिशेमध्ये. आता ज्यांनी हा कॉम्प्रेसरचा प्रश्न विचारलाय, कॉम्प्रेसर म्हणजे एकीकडे कसं असतं की त्याला वजन पण असतं, पण अग्नितत्व त्याच्यामध्ये महत्त्व असतं. गरमी, उष्णता असते त्याच्यामध्ये, गरमी असते. म्हणजे उदाहरणार्थ कॉम्प्रेसर काय, तर आपला AC जो आहे तो कशावर चालतो, तर तो पण कॉम्प्रेसरवर चालतो. येस. कारखान्यामध्ये किंवा सगळ्या मोठमोठ्या कमर्शियल वास्तूमध्ये एअर कंडिशनिंगवर म्हणजे त्याचा हार्ट म्हणजे कॉम्प्रेसर. आणि कॉम्प्रेसर काय, तो उष्णता शोषून घेतो आणि थंडपणा आपल्याला देतो. त्यामुळे उष्णता हे त्याचं मेजर फंक्शन आहे. जरी तो वजनाने जड असला तरी अग्नी हे त्याचं मेन कोअर आहे. त्यामुळे जेव्हा अग्नीशी संबंधित ज्या काही गोष्टी आहे त्या आग्नेय दिशेत आल्या पाहिजेत. त्या जर पृथ्वी तत्व म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजे पृथ्वी तत्व, अर्थ एलिमेंट. आता फायर एलिमेंटनी अर्थ एलिमेंटमध्ये एन्क्रोचमेंट केलं, तो एक इम्बॅलन्स क्रिएट होतो. ह्याचा परिणाम काय होतो की फायर एलिमेंटमध्ये फायर ॲब्सेंट झालं म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे आणि सतत ती कामं लांबणीवर पडणं आणि वायफळ खर्चाचं प्रमाण वाढणं हा प्रकार तुमच्याकडे नक्की घडेल. आणि साऊथ वेस्ट म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये फायर एलिमेंट गेला तर तुमचा पैसा अडकणं किंवा तुमचं आर्थिक नुकसान होणं हे निश्चित होतं. आता कारखान्यामध्ये कसं आहे ना की बॉयलर म्हणजे बेसिकली, पुन्हा मी एक सांगतो की पुन्हा त्याचं काम उष्णता निर्माण करणं किंवा पाण्याची वाफ तयार करणं. म्हणजे त्याला अग्नी दिला जातो पाण्याला, पण ती एक मोठी प्रचंड टाकी असते, तिचं वजन असतं, त्याच्यामध्ये पाणी असतं, पण त्याचा मेन कोअर काय, अग्नी. आणि अग्नी पाण्याची वाफ निर्माण करतो आणि त्या वाफेच्या एक प्रचंड प्रेशरमध्ये ती एक मोशनचा इफेक्ट देत असते. त्यामुळे अशा ज्या कारखान्यांमध्ये, आता बॉयलर ही अशी गोष्ट आहे
उचलला साऊथ वेस्ट मधून आणि लगेच साऊथ ईस्ट मध्ये ठेवला तर ते शक्य नाहीये. कारण प्रोडक्शनची एक सायकल असते, ती मेंटेन करण्यासाठी तो बॉयलर तिथेच असायला लागतो. आणि ते इतका विशिष्ट अंतरावरून ती वाफ इथपर्यंत पोचवायची म्हटली तर त्यातलं प्रेशर चाललं जाईल, त्यातली उष्णता चालली जाईल. म्हणून तो बॉयलर तिथे अपरिहार्य असतो, तो बदलता येत नाही. आणि इकडे दुसरीकडे त्याच्यामुळे प्रोडक्शन कमी होतंय किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळे दिरंगाई येत आहेत आणि आर्थिक नुकसान होतं. तर मग या सगळ्या गोष्टी बदलणं शक्य नाहीये, पण त्याचे प्रॉब्लेम्स येत आहेत. मग याला फक्त एकच काम करायला लागेल की लिटरली अशा कारखान्यांचं आपल्याला वास्तू परीक्षण करणं आणि मग ते परीक्षण करून त्याच्या आधारावर त्याला उपाययोजना. ठीक आहे. म्हणजे आता मी इथे एक एक्झाम्पल देऊ इच्छितो की मी एक मोठी जॅपनीज कंपनी बरोबर कोलॅबरेशन केलेल्या एका कंपनीचं आम्ही वास्तुशास्त्र करत होतो. किंबहुना मी सांगेल की गोव्यातल्या एका फार्मास्युटिकल कंपनीचं पण वास्तुशास्त्र करताना त्यांच्याकडे पण अग्नितत्वातच दोष होता. पण ही केस मला महत्वाची सांगावीशी वाटते की त्या कंपनीमध्ये जेव्हा आम्ही बेसिकली बघितलं की एकतर प्रॉब्लेम काय झालं होतं की जे मोठमोठे जे असे काही गॅसेस होते, जे अग्निजन्य गॅसेस होते, ज्याला आपण इन्फ्लॅमेबल गॅसेस म्हणतो, बरं, ते सगळे अग्नितत्वात यायला पाहिजे होते. पण त्याच्या सगळ्या अंडरग्राऊंड टँक्स साऊथ वेस्टमध्ये गेल्या होत्या. त्याच्यामुळे झालं काय, आणि सगळी बाकी यंत्रणा मशिनरी प्रोडक्शनची ही साऊथ ईस्टमध्ये. आता काय झालं, साऊथ वेस्ट मोकळा आणि त्याच्यात त्या जमिनीत टाक्या, म्हणजे साऊथ वेस्ट हलकी झाली होती. आणि ते सगळे अग्निजन्य पदार्थ वायू स्वरूपातले ते त्या टाक्यांमध्ये जमिनीत. त्यामुळे एक तर एकीकडे साऊथ वेस्ट हलकी प्लस साऊथ वेस्ट मध्ये अग्नी आला. आणि साऊथ ईस्ट ही जनरली साऊथ वेस्ट पेक्षा हलकी असायला लागते, तिथे सगळं प्रोडक्शनचं हेवीनेस आला. तर त्या कारखान्याची परिस्थिती अशी झाली की ज्याचं प्रोडक्शन 120 टन महिन्याला व्हायला पाहिजे तिथे फक्त 12 टन येत होतं. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की बरं, ती कंपनी अत्यंत अत्याधुनिक मशिनरी, सगळं ऑटोमॅटिक, एक मशीन, माणूस फक्त कॉम्प्युटरवर ऑपरेट करतो. म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, चांगली टेक्नॉलॉजी आहे, सगळी मशिनरी व्यवस्थित बसवली आहे आणि जो काही माल तयार होणार आहे ती जपानची कंपनी सगळ्याचा सगळा विकत घेणार आहे. अडचण कुठलीच नाही, पण तरी सुद्धा प्रोडक्शन होत नव्हतं. आज मी तुम्हाला सांगू, साखर कारखान्यांमध्ये बॉयलरला महत्व आहे खूप. आणि माझ्या पाहण्यातल्या 90% साखर कारखान्यांमध्ये बॉयलर चुकीच्या दिशेतच आलेले आहेत. त्यामुळे तिथलं सगळं, किंबहुना अनेक कारखान्यांमध्ये जे उसाच्या चिपाडांपासून जो बगॅस निघतो, म्हणजे ते जाळण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे शेवटी तो पण अग्निजन्य पदार्थ, किंवा पॉवर जनरेशन सेंटर्स पण त्यांच्याकडे असतात. या सगळ्या गोष्टी अग्नितत्वात यायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा म्हणजे 90% साखर कारखान्यांमध्ये या सगळ्या गोष्टी साऊथ वेस्टमध्ये जातात आणि मग त्या कारखान्याचं सगळं गणित कोलमडतं. थोडक्यात या सगळ्या गोष्टी बदलता येणार नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो की आपण तिथे जर योग्य प्रकारे वास्तू परीक्षण केलं, त्यांना उपाय दिले, तर ते निश्चित बाहेर पडतात. असे शेकडो एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत. अच्छा, दॅट्स ऑल. पुढचा प्रश्न सर्व्हर रूम बद्दल आहे. साऊथ ईस्ट मध्ये जर सर्व्हर रूम न येता तो नॉर्थ वेस्ट मध्ये येत असेल तर त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात? आता सर्व्हर रूम म्हणजे आता बेसिकली हा ऑफिसशी संबंधित प्रश्न आहे. कारण आजकाल कसं आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटरचा जमाना आहे. त्यामुळे ज्या कंपन्या, खास करून IT कंपन्या, किंवा IT या कंपन्याच नाहीत तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त आजकाल अनेक कंपन्यांमध्ये सर्व्हर म्हणजे कॉम्प्युटरमध्ये सगळा डेटा स्टोअर करण्याची एक जागा. पण तो बेसिकली आता तुमच्या प्रश्नामध्येच तुम्ही जो सांगितलं की साऊथ ईस्टमध्ये न येता तो नॉर्थ वेस्ट, म्हणजे याचा अर्थ काय माहिती का की सर्व्हरची जागा ही साऊथ ईस्टमध्ये असते. म्हणजे कसं आहे ना की तो पण बेसिकली त्या ऑफिसला लागणारं इन्फॉर्मेशन, डेटा, थोडक्यात ऑफिस चालण्यासाठी किंवा ऑफिसची कामं होण्यासाठी जी ऊर्जा लागते, इन्फॉर्मेशन लागतं, डेटा लागतो, तो सगळा डेटा तो सर्व्हर आयदर स्टोअर करतो किंवा पाहिजे तेव्हा ते इंधन पुरवत असतो. त्यामुळे त्याचं स्थान अग्नितत्वात. शिवाय तो
इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युत प्रवाहावर चालत असतो. त्यामुळे फायर एलिमेंट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. आता हा फायर एलिमेंट जर नॉर्थ वेस्ट मध्ये म्हणजे वायू एअर एलिमेंट मध्ये गेला, सो फायर इज एन्क्रोचिंग एअर एलिमेंट. सो अगेन फायर आणि एअर मधला इम्बॅलन्स. फायर आणि एअर म्हणजे वायू आणि अग्नी एकत्र आले तर काय होईल? वारा अग्नीचा भडका तरी उडवेल किंवा त्या अग्नीला नेस्तनाबूत करून टाकेल. किंवा अग्नीमुळे तो वारा जेव्हा त्या अग्नीतून जातो तर तो वारा गरम होतो, म्हणजे उष्णता वाढते. सो अशा पद्धतीने तो इम्बॅलन्स जो आहे तो क्रिएट होईल. म्हणजे याचा अर्थ तो सर्व्हर एक तर चांगलं ऑप्टिमम काम देणार नाही, त्याच्या कामामध्ये अडथळे, त्याच्या आउटपुटमध्ये अडथळे येतील. आणि वायव्य जर बिघडली तर काय होतं माहिती आहे का, की तिथे काम करणारी जी माणसं आहेत ना, त्यांच्यामध्ये जो काय एक समन्वय असायला पाहिजे तो बिघडतो. आणि दोन माणसांमधले किंवा जेव्हा ऑफिसमध्ये अनेक माणसं कामं करत असतात त्यांच्यामध्ये जर कुठेतरी जर तो वादविवाद कटकटी व्हायला लागल्या तर तिथलं माहोल बिघडतं आणि कामाचे रिझल्ट चांगले मिळत नाही. हा त्यातला प्रकार होत असतो. ठीक आहे. सो साऊथ ईस्ट इज द बेस्ट फॉर सर्व्हर रूम. ॲब्सोल्युटली. ठीक आहे. नेक्स्ट परत बॉयलर रिलेटेड आहे. मगाशी तुम्ही त्याच्याबद्दल सांगितलंयच. बॉयलर साऊथ वेस्टमध्ये येत असेल तर त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात? नाही, मग आता आपण त्याची सगळी चर्चा केलेली आहे. बरोबर, त्याच्यावर पुन्हा चर्चा करायची काही गरज नाही. तर दुसरा प्रश्न घेऊया. देवघरासाठी काही वास्तू रेमेडीज का नाहीत आणि ग्रंथातून काही माहिती मिळू शकते का? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की या संपूर्ण सृष्टीचं कंट्रोल करणारा तो देव, म्हणजे या जगातली सर्वात सुप्रीम पॉवर ती देव. मग त्या देवांना आपण उपाययोजना देऊ शकतो का? म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की आज मी 18 वर्षामध्ये मी आणि माझी मिसेस आम्ही सतत या ज्या उपाययोजना रेमेडीज आहे ना याच्यावर आमच्याकडे प्रचंड रिसर्च चालू असतो, अनेक प्रयोग आमच्याकडे चालू असतात. मग हे सगळं असताना बेसिकली एक लक्षात घ्या की सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा देव किंवा सगळ्यांच्या प्रॉब्लेम्सना रेमेडीज देणारा देव, त्याच्या प्रॉब्लेमला आपण रेमेडीज देऊ शकतो का? एवढे मोठे आपण आहोत का? त्यामुळे मित्र हो, देवघर. आणि विशेष म्हणजे हा प्रश्न कोणी विचारला माहिती आहे का, की आमच्याकडे ना साधारणपणे दर 10 वास्तू व्हिजिटमध्ये एक क्लायंट असा येतो आमच्याकडे. एक तर पहिली गोष्ट अशी असते की बायकोचा विश्वास असतो तो नवऱ्याचा नसतो, नवऱ्याचा असतो तो बायकोचा नसतो, किंवा नवरा बायकोचा असतो तो मुलांचा नसतो. हे प्रॉब्लेम येत असतात. पण तरीसुद्धा मी सांगू, तो जो एक माणूस विश्वास ठेवणार असतो ना, तो घराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी वास्तुशास्त्र करतो, इतरांचा विरोध सहन करून सुद्धा. आणि त्याला त्यातून जेव्हा रिझल्ट मिळतात ना तेव्हा अन्य लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतात. हा पहिला महत्त्वाचा भाग. आता प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच वेळा आमच्याकडे असं होतं की नाही 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 मी देवघर नाही बदलणार, तुम्ही मला काय असेल तर देवघराला उपाय द्या. तर मी त्याला सांगतो, बाबा रे, मी तुला देवघराला उपाय देऊ शकत नाही, एवढा मी मोठा नाही आहे. दुसरी गोष्ट, अनेक वेळा लोक माझ्याकडे असं पण येतात, साहेब तुम्ही एक काम करा ना, आमच्या ज्या काही रेमेडीज असतील त्या करा, पण मी देवघर बदलणार नाही. तेव्हा मी त्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, बाबा मी तुझ्या रेमेडीज करणार नाही. याचं कारण तुला रिझल्ट नाही मिळणार. हे बघा, मला काय रेमेडीज केल्या पैसे मिळतील, पण मी त्या पद्धतीने पैसे कमवणं मला योग्य वाटत नाही. आणि मी हे सातत्याने माझ्या विद्यार्थ्यांना पण शिकवत असतो. आता विचार करा की एखादा माणसाला डायबिटीस झाला, त्याला तुम्ही डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे सगळी औषधं दिलीत आणि वरून 1 चमचा साखर खाऊ घातली, काय होईल? सगळी डायबिटीसची औषधं वाया जातील आणि त्याचा डायबिटीस वाढेल. मग देवघराची जागा न बदलता जर तुम्ही उपाययोजना केल्या तर काही फरक नाही, सगळं पालथ्या घडावर पाणी, हा प्रकार होतो. त्यामुळे एक तर पहिली गोष्ट, अशा प्रकारचे काही विचार करू नका. पण ॲट द सेम टाइम, आता तुम्ही म्हणता ग्रंथांमधून काही रेफरन्सेस, आता प्रश्न असा आहे, आजपर्यंत अनेक ग्रंथांचा या दृष्टिकोनातून नक्कीच आढावा घेण्यात आलेला आहे, पण देवघर चुकीच्या दिशेत आहे, त्याला हे उपाय द्या असं अजून तरी कुठे सापडलं नाहीये. सापडलं तर नक्की सांगेल. ठीक आहे. पण आजच्या घडीला तरी असा कुठलाही रेफरन्स अजून सापडत नाहीये
एवढं नक्की. ओके. That's all. परत आपण कंपनीच्या प्रश्नावर आलेलो आहोत. एका कंपनीत मशिनरीज ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? कसं आहे ना की साधारणपणे असं एक पर्टिक्युलर म्हणजे एक ढोबळमानाने जर उत्तर द्यायचं झालं तर मॅक्सिमम प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी या साऊथ ईस्ट किंवा आग्नेय दिशेत झाल्या पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं. पण जेव्हा तुम्ही वास्तुशास्त्र कारखान्याचं ह्या विषयावर जेव्हा चर्चा करताना किंवा त्याचा जेव्हा आपण बारकाईने विचार उहापोह करतो ना, तर बेसिकली एक लक्षात घ्या की प्रत्येक कारखान्यामध्ये कसं असतं ना की प्रोडक्शन म्हणजे काय, तर एका दिशेने रॉ मटेरियल आतमध्ये जातं आणि त्याच्यावर 1 2 3 4 5 असे वेगवेगळे सोपस्कार होत होत ते प्रोडक्शन बाहेर येतं. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगतो की मी अनेक कन्फेक्शनरी बेकऱ्या ज्या आहेत ना, म्हणजे मोठ्या प्रमाणावर बिस्किटं मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्या, म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की मी अशा अनेक कंपन्यांची बिस्किट बनवणाऱ्या कंपन्यांची कामं केली आहेत की जिथे बेसिकली तर बिस्किट बनतं म्हणजे काय, तर मैदा, ग्लुकोज स्वरूपातली शुगर आणि मग काही आणखीन वेगवेगळे घटक न्यूट्रिएंट्स हे सगळे एकत्र केले जातात. तो मस्त त्या गोळा कणकेचा तो व्यवस्थित केला जातो. मग त्याचे तुकडे तुकडे केले जातात किंवा त्या साईजनुसार त्याचे छापे असतात, त्यानुसार ते बिस्किट आणि मग तो जो बेसिकली तयार झालेला जो बिस्किटाचे साचे जे मैद्याचे गोळे असतात. आता ज्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या कंपन्या आहेत ना, त्याच्यामध्ये काय असतं, एक साधारणपणे 70 ते 150 फुटाच्या लांबीचे डिपेंडिंग अपॉन द प्रोडक्शन कॅपॅसिटी आणि डिपेंडिंग अपॉन बिस्किटांमध्ये सुद्धा शेकडो प्रकार आहेत, त्यानुसार ते प्रकारचे त्या ह्याच्यातून ते जात असतात. म्हणजे अशा एका बेल्टवरून ते बिस्किटं जात असतात, तो मैद्याचा गोळा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, अगदी 70 डिग्रीपासून तर 250 डिग्रीपर्यंतचं टेम्परेचर चढत 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 जातं आणि मग परत परत खाली येतं. आणि मग तो लांब लचक पट्ट्यावरून मग ते फिरत 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 ते खाली येतात. म्हणजे गरम असलेलं बिस्किट हळूहळू गार होण्यासाठी. मग आता विचार करा की एखाद्या कारखान्यामध्ये मग तो मैदा, शुगर हे ते टनाने तो सगळा तिथे सामान असतं, 4-4 टन 5-5 टन मटेरियल असतं. आता तो जो मोठा लांब लचक बेल्ट आहे किंवा त्याच्यावर जे काही यंत्रणा उभी केलेली असते, आता इथे हीट आहे, टेम्परेचर आहे, मग ते साऊथ ईस्टमध्ये आलं पाहिजे. बरं, ते बिस्किट बाहेर जेव्हा निघतात तेव्हा ते गार होत होत नंतर पॅकेजिंग होत असतं आणि मग पॅकेजिंग झाल्यानंतर बॉक्स भरले जातात. म्हणजे छोटे पॅकेटमधून मोठ्या बॉक्समधून मग ते गोडाऊनमध्ये जातात. आता हे जे सगळं गार करणं वगैरे काम आहे हे वायव्य दिशेत झालं पाहिजे, हवेचा झोत त्याच्यावर सोडला जातो. पॅकिंग हे सुद्धा वायव्य दिशेत नॉर्थ वेस्टला काम आहे आणि जो सेलेबल गुड्स आहे, स्टॉक आहे, तो पण नॉर्थ वेस्टमध्ये ठेवला पाहिजे. मग आता हे सगळं जर गणित बनवायचं झालं तर तो कारखाना बेसिकली पहिल्यांदा, इनफॅक्ट एक तर पहिली गोष्ट मी असं म्हणेन की त्यांनी ते सगळे कारखाने माझ्याकडे सगळ्या इंडस्ट्रीचे डिझाईन्स तयार आहेत. साखर कारखान्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे, टेक्स्टाईलचे किंवा नुसतं जिथे लूम्स कपडा मॅन्युफॅक्चर केलं जातं तो आणि कपड्याचं डाईंग केलं जातं, कलर, अशा सगळ्या तुम्ही इंडस्ट्री सांगा. अच्छा. म्हणजे अक्षरशः सांगतो ना, 48 स्क्वेअर फुटाच्या एका बाकडारूपी दुकानापासून तर अगदी 40 लाख स्क्वेअर फुटापर्यंतचे IT पार्क किंवा मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, या सगळ्यांना आपण वास्तुशास्त्राच्या माध्यमातून एकतर अडकलेल्या प्रोजेक्ट्सना बाहेर काढलंय किंवा जर त्यांचं प्लॅनिंग डिझायनिंग करायचं असेल तर ते प्लॅनिंग डिझायनिंग पण करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आता हे तत्व बॅलन्स करणं कारखान्यामध्ये हे फार महत्त्वाचं आहे आणि हे खूप कठीण काम आहे. मला वाटतं वास्तुशास्त्र कारखान्याचं या विषयावर बोलताना मी एक गोष्ट सांगितली की कारखान्याचं वास्तुशास्त्र जर करायचं असेल ना आणि रिअल इस्टेट प्रोजेक्ट बांधकाम प्रकल्पांचं जर वास्तुशास्त्र करायचं असेल तर तिथे तुम्हाला तो वास्तुतज्ञ निष्णातच असला पाहिजे, त्याचा सखोल अभ्यास असलाच पाहिजे, त्याच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे. असा वास्तुशास्त्र तज्ज्ञ निवडला तर तुमच्या सगळ्या समस्यांचा उहापोह परफेक्ट होईल आणि तुम्हाला परफेक्ट उत्तर मिळेल. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रश्न आहे, आपल्याला येणाऱ्या अडचणी या नेमक्या वास्तुदोषांमुळे, ज्योतिषशास्त्रामुळे किंवा इतर कारणांमुळे आले आहेत हे कसे समजू शकते? म्हणजे आपल्याला येणारा प्रॉब्लेम वास्तूमुळे आहे की ज्योतिषशास्त्रामुळे की अन्य कोणत्या गोष्टीमुळे आहेत, हे बेसिकली म्हटलं गेलं तर बेसिकली या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर
अनेक फॅक्टर्स आहेत आणि अनेक म्हणजे तासन तास मला त्याच्यावर बोलावं लागेल, मी असं म्हणेन. हं. पण एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगू की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा संबंध आहे.